नमस्कार मंडळी, आज आपण करतोय लसुनी मेथी। आज आपण ढाबा स्टाईल लसुनी मेथी करणार आहे। चवीला अतिशय मस्त लागते। मेथीला अशी स्वतःची अशी खूप छान अशी चव आहे। वरतून घातलेल्या चुरचुरीत लसणीच्या फोडणीने या भाजीची चव अजूनच छान येते। पोळी, भाकरी, भात, पराठ्याबरोबर अगदी मस्त लागते। चला सुरुवात करूया लसुनी मेथी बनवण्यासाठी। यासाठी एक जुडी मेथी घेतली, ती छान निवडून घेतली, 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली, त्यानंतर ती चिरून घेतलेली आहे। एका कढईमध्ये थोडं तेल घातलं, अगदी पाव चमचा, त्यावर 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहे। लसूण पाकळ्या जरासा आपल्या परतल्या गेल्या म्हणजे त्याचा रंग बदलला की त्यामध्ये घालायची आपली चिरलेली मेथी। ती सुद्धा 1 ते 1.5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची। मेथी तेलावर परतली का तिचा रंगही तसाच राहतो आणि चवही छान राहते। त्यामुळे आपण ही मेथी परतून घेतली। आता एका भांड्यामध्ये मेथी काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातले। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये घालणार आहे मोहरी। मोहरी तर तडली की जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर एक मोठा कांदा घालायचा। आपण त्याला कांदा बारीक चिरायची गरज नाही आहे। नेहमीच्या भाज्यांना आपण चिरतो असा मध्यम आकारातच चिरायचा आहे। कांदा व्यवस्थित त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतायचा आहे। म्हणजे त्याचा रंग छान गुलाबीसर झाला की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। तर कांदा आपला छान परतला गेला की आपण टोमॅटो घालूया। एक मोठा कांदा घेतल्यास टोमॅटो त्यापेक्षा थोडंसं छोट्या आकाराचं घ्यायचं आहे। तर एक टोमॅटो घेतलेला आहे मी आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। टोमॅटो आपण व्यवस्थित परतून घेऊया जोपर्यंत व्यवस्थित टोमॅटो शिजत नाही तोपर्यंत। आता टोमॅटो आपला जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि डाळ हे दोन्ही अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी, पाववाटीपेक्षा जास्त घेतलेलं आहे, कारण मी 3 ते 4 लोकांसाठी भाजी करते। तर हे प्रमाण योग्य आहे। तर आता शेंगदाण्याची सालं काढून घेऊया आणि त्यानंतर डाळ्या ज्या आहेत ते हे मिक्सरला वाटून घेऊया। मिक्सरला वाटताना पहिले कोरडं वाटून घ्यायचं आहे, नंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशा तऱ्हेने ते वाटलं गेलं पाहिजे। म्हणजे अगदी पेस्ट नको किंवा जाडही नको, रवाळसर असं वाटून घ्यायचं। आता बघा, कांदा टोमॅटोच्या मसाल्याने छानपैकी तेल सोडलेले आपल्या। आता यामध्ये घालून घेऊया आपण सुके मसाले। सुके मसाल्यांमध्ये 1 चमचा घातली धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचापेक्षा थोडंसं कमी लाल तिखट घातलेलं आहे आणि पाव चमचा घातलेली आपण हळद। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आपण उभ्या कापून घातलेल्या आहेत आणि मेथी घालून घ्यायची। मेथी पण त्याबरोबर परतून घ्यायची। आता मेथी त्यामध्ये 1 मिनिटभर आपण परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आपलं वाटण। तर हे वाटण आपलं घातलेलं आहे। तर बघा, अशा तऱ्हेने आपण हे वाटण घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाणी घालायचं। मी ते 3.5 वाट्या पाणी घातलेलं आहे। ते अगदी बरोबर झालेलं आहे। बघा, पहिले आपली भाजीची आहे ना ती पहिले पातळ दिसते, परंतु नंतर जसं जसं शिजतं तसं ते घट्ट व्हायला सुरुवात होते। तर चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण यामध्ये आणि व्यवस्थित आपण ही लसुनी मेथी शिजू देऊया। तर बघा, अशा तऱ्हेने आता ही मेथी मीठ घातलं, हिंग घालायची मुठभर, कारण आपण डाळ्या वापरतोय इथे। डाळ्या म्हणजे आपल्या फुटाण्याच्या डाळ्या वापरल्या, त्या नसतील तर चणा डाळीचं पीठ आहे ना ते कोरडं भाजून घातलं तरीसुद्धा चालेल। आता बघा, जी भाजी शिजते तशी ती घट्ट व्हायला सुरुवात होते। त्यामुळे पाणी बरोबर अंदाजाने त्याबरोबर पाणी घालायचं। 3.5 वाट्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं। आता भाजीला जोपर्यंत बाजूने तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपली भाजी छान शिजली गेली पाहिजे। बघा, अशी रटरट भाजी शिजली गेली पाहिजे। तर भाजी छान शिजली आहे। आता राहिली आपली लसणीची फोडणी घालण्यासाठी। तर एका भांड्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे। त्यामध्ये जिरं घालायचं आणि त्यानंतर एक 15 ते 20 लसूण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहे। या छान परतल्या की म्हणजे याचा रंग थोडासा बदलला की गॅस बंद करून द्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। लक्षात ठेवा, गॅस बंद करायचं, टेम्परेचर थोडंसं डाऊन होऊ द्यायचं, तेव्हाच लाल तिखट घालायचं आहे। नाहीतर लाल तिखट जर आधी घातलं तर काय होतं, लाल तिखट लगेच जळून जातं आणि फोडणी जळली का तिचा वास चांगला म्हणजे ती भाजीला चव चांगली देत नाही। आणि मस्त वरतून अशी चुरचुरीत फोडणी घालायची आहे की तुमची लसुनी मेथी तयार आहे। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।